हे ऑसम पीपल, इट्स प्रसाद राऊत बॅक विथ न्यू व्हिडिओ। तर आज आपण चाललो आहे अंब्रेला वॉटरफॉलला जो आहे भंडारदऱ्याला। तर आपली बाईक रेडी आहे, हेल्मेट, गोप्रो, ग्लव्स। तर पेट्रोल कमी आहे तर सर्वात पहिले आपण पेट्रोल टाकूया, त्यानंतर पुढे जाऊया। गोप्रोमध्ये आवाज आला तर ठीक, नाही तर व्हिडिओ कंटिन्यू करा। सो चलते, गोप्रो स्टार्ट। बाइक स्टार्ट होत नाहीये, चल हो जा भाई। तर फायनली बाईक स्टार्ट झालेली आहे। सर्वांना व्हेरी गुड मॉर्निंग। तर सोलो राईड केलेली नव्हती खूप दिवसांपासून, तर रील्सला कंटिन्यूली अंब्रेला वॉटरफॉलचे व्हिडिओ येत होते। काल रात्री असाच विचार केला की सोलो राईड करूया आणि अंब्रेला वॉटरफॉलला जाऊया। तर सकाळी लवकर उठलो आणि सोलो राईड करतोय। आपण चाललेलो आहे अंब्रेला वॉटरफॉलला, जे आहे भंडारदऱ्याला। काल रात्री मस्त जोरदार पाऊस झालेला आहे, म्हणून झाडं सर्व एकदम फ्रेश दिसत आहे, सर्व ग्रीन दिसत आहे, मस्त वाटतंय। तर आता आपण हायवेला कनेक्ट होऊया। माझ्या घराजवळ जो हायवे आहे तो आहे गुजरात महाराष्ट्र हायवे। इथनं तुम्ही सुरतला देखील जाऊ शकता। आपण ज्या साईडला चाललेलो आहे त्या साईडला पेट्रोल पंप नसल्यामुळे आपण जितकं होईल तितकं पेट्रोल ह्या पेट्रोल पंपावरती रिफिल करून घेऊया। पेट्रोल पंप पेट्रोल टाकूया, भारत पेट्रोल पंप। बाराशे का 1200 फोन पे स्कॅनर दे ना, स्कॅनर। थैंक यू फोन। टाक फुल फुल। क्या नाव है? क्या नाव? नाव काय? 2 मिनिट थांब। काय बोलतोय मित्रा? नाव काय? प्रसाद। सो पेट्रोल टाकी फुल, लेट्स गो। अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण अर्थात विल्सन डॅमचं नाव घेतलं की पर्यटकांच्या नजरेसमोर येतो तो भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळ असलेला एक मोठा गोलाकार धबधबा। त्याच्या छत्रीसारख्या आकारामुळे त्याला अंब्रेला फॉल देखील म्हणून ओळखले जाते। पौरा नदी आणि जमीन सपाटीपासून 150 मीटर उंचीवर इंग्रजांनी विल्सन अर्थात भंडारदरा धरणाची 1926 साली निर्मिती अकोले तालुक्यातील भंडारदरा आणि शेंडी गावामध्ये केली। भंडारदरा परिसरात अनेक निसर्गरम्य स्थळं आहेत। हे एक निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा असल्यामुळे येथील सौंदर्यात अजून भर टाकतात। भंडारदरा धरण आणि त्या धरणातून पाणी सोडले असता गोलाकार खडकामुळे छत्रीसारखा आकार घेऊन पांढरा शुभ्र कोसळणारा अंब्रेला फॉल पर्यटकांचे मुख्य आकर्षण असतो। सध्या हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई डोंगर परिसरात पाऊस कोसळायला लागला की भंडारदरा धरणात पाण्याची आवक सुरू होते। त्यानंतर धरण भरले की अंब्रेला फॉल मधून पाणी सोडण्यात येते। सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने धरणातून पाणी सोडताना ते अंब्रेला फॉल मधूनही सोडण्यात आले आहे।
काही दिवस या मनमोहून टाकणाऱ्या धबधब्याचा आनंद पर्यटकांना घेता येईल. पाऊस कमी झाल्यास हा फॉल बंद करण्यात येतो. भंडारदऱ्यापासून महत्त्वाची शहरे: नाशिक 68 किलोमीटर, कल्याण 133 किलोमीटर, मुंबई 162 किलोमीटर, इगतपुरी 46 किलोमीटर, पुणे 166 किलोमीटर आहे. सो आता आपण इथे घोटीमध्ये पोहोचलो. हा आहे नाशिककडनं येणारा रस्ता. आपल्याला जायचं इकडे लेफ्टला. चहा वगैरे पिऊया. भंडारदरा हे एक अतिशय वेगाने लोकप्रिय होत असलेले पर्यटन स्थळ असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. हे आहे कळसुबाई शिखर. आता नवीन रस्त्याचं काम झालंय म्हणून गाडी चालवायला मजा येते. आणि समोर तुम्ही सह्याद्रीची पर्वतरांग बघू शकता आणि राईट साईडला आहे कळसुबाई शिखर. याच्या पहिले जाऊन आलेलो आहे. नेक्स्ट टाइम परत जाऊया आपण. सो गाईज, हे आहे कळसुबाई. हे बघा इथे हे धुकं बघा कसं खाली येतं. हे बघा जस्ट चाललेलो अचानक दिसलं. कसं आहे, एक नंबर. तुम्ही एवढं ट्रॅव्हल केल्यानंतर येऊन पोचतात या गावामध्ये. आपल्याला जायचं इकडनं सरळ. हा जातो इकडे गावाकडे, हा जातो गावामध्ये. आपल्याला इकडनं जायचं आहे खाली, स्ट्रेट. तुम्ही इतकं ट्रॅव्हल करून येऊन बसतात भंडारदरा या गावामध्ये. तिकडनं आपण लेफ्ट घेतलेला आहे. सरळ आल्यानंतर समोर बघू शकता अमरेला वॉटरफॉल. तुम्हाला जरा सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो. आपण गाडी लावलेली आहे इथे समोर आणि समोरच आहे वॉटरफॉल. थोडं आपण खाली जाण्याचा ट्राय करूया. आता हेल्मेट वगैरे घेतो मी सोबत. ॲक्च्युली मी हेल्मेटला गोप्रो लावलेला, पण गोप्रोची बॅटरी लो झाली, ते समजून नाही आलं. दाखवत होता चार्ज, मला वाटलं चालू आहे. मी व्हिडिओ शूट केलेला पण तो व्हिडिओ आला नाही. आता आपण वरतून बघूया हा वॉटरफॉल कसा दिसतोय. थंड हवा, थोडा पाऊस पण येतोय. जाऊया थोडंसं आपण क्लोज ऑफ सीन्स काढूया. तर समोर बघू शकता तुम्ही, हा आहे वॉटरफॉल. इकडनं खाली जायला रस्ता आहे, शॉर्टकट. पण बघूया आता, जर झालं तर शॉर्टकट मारूया. माझा हेल्मेट आणि बॅग माझी वरती आहे आणि इथे कोणी नाही आहे, एकटाच आहे. या तुम्ही पण असं ट्रॅव्हल करा. सो आता जाऊया थोडंसं पुढे. तिकडनं रस्ता आहे की जाऊया. आणि हा आहे इथला डॅम. तर हे लोकेशन आहे. तुम्ही जस्ट समोर बघू शकता, इथे एक गाडी उभी आहे व्हाईट कलरची. तर जेव्हा तुम्ही समोर तिकडनं याल तर एक्झॅक्ट समोर तुम्हाला वॉटरफॉल दिसतो. तिकडनं एक छोटीशी पायवाट आहे. तिकडनं तुम्ही त्या लोकेशनवरती येऊ शकता. इथे कोणी नाही आहे. भारी वाटतंय, मजा येते. लाईफची मजा घ्या, लाईफ एन्जॉय करा. आय एम सोलो ट्रॅव्हलर. तर वरतून आल्यानंतर तुम्हाला हा रस्ता येतो. तर इकडनं तुम्ही एक लेफ्ट साईडला पुढे जातो. आपल्याला जायचं राईट साईडला. असा खाली रस्ता जातो थोडासा. तर ह्या साईडला जाऊया. तर गाडी वगैरे बंद केली मी, जस्ट चालू. अभी जाएंगे उधर, देखेंगे क्या सीन. तर तिथून पुढे आल्यानंतर तुम्हाला भेटते ही कमान, जी आहे भंडारदरा धरण. तर जाऊया आतमध्ये. आपण गाडी पार्क केली ह्या साईडला. आता माझ्याकडे कॅश नाही आहे. तर प्रॉब्लेम असा आहे की आता इथनं जायला पण रस्ता नाही. इकडनं जाऊया आपण. तर तिथे जर का ऑनलाईन नसेल तर मग इश्यू होऊ शकतो. इकडे सर्वीकडे झाडच झाड आहे. शेजारी नदी देखील आहे पाण्याची. बघू शकता कोणीच नाही आहे. सकाळचे वाजतात 10:30. ॲक्च्युली मी लवकर येणार होतो आणि मी उठलो परत झोपलो, त्यामुळे लेट झाला. इट्स ओके.
जाऊया आता काय सीन आहे बघूया. तर आपण आता हेल्मेट आणि जॅकेट या काकांच्या इथे ठेवलेलं आहे, इथे बघू शकता. थँक्यू काका. तर आता जाऊया वॉटरफॉलकडे. खाली काही व्हिडिओ काढले, इथे थांबलेलो. नो सेल्फी झोन. बघूया. नाही का बरं बरी सोडतच नाही कोणाला. ते आतमध्ये आहे ना लोक. हॉटेलचे स्टाफचे लोक आहेत साहेब लोक. हा का. गाड्या सुद्धा मध्ये येत नाही आणि हा साहेबांमुळे द्यायची पाहिजे. जाऊ दिला असतो, इतक्या लांबून आलोय. एकटाच तर आहे मी. तू एक काय हे काय आले काय करणार. मी जातो ना गपचूप. हा साहेब लोक मध्ये गेले तर तुला सोडायचं म्हटलं ते. हा मग थोड्या वेळ थांबतो मी. नाही सोडणार नाही. अहो असं नका करू. कॅमेरे भाऊ इथे हे बाय. हा ते तर आहे. तर आतमध्ये जाऊ देत नाहीये. विषय असा आहे की जे आतमध्ये लोक आहे तुम्हाला दाखवतो थोड्यात. तर ते आहे तिथल्या साहेब लोकांच्या कोणतरी ओळखीचे, त्यामुळे त्यांना आतमध्ये परमिशन आहे. बाकी लोकांना आतमध्ये परमिशन नाही आहे. तर जो विचार करत असेल की आपण आतमध्ये जाऊया तिथे व्हिडिओ काढूया, तर असं काही नाही आहे. आतमध्ये कोणाला जाऊ देत नाही. तर आता इथे त्यांना रिक्वेस्ट करून मी इथपर्यंतची परमिशन घेतलेली आहे, तर तिथं जाऊन व्हिडिओ काढू. थोडासा मुवमेंट. सो इथपर्यंतच आपल्याला यायचं आहे, याच्या पुढे जाऊ देत नाही आहे. तर बस झालं भाई, हे बी वसूल आहे आपला. बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शकांचे हे आवडते स्थान असून कटी पतंग, हिना, राम तेरी गंगा मेली, राजू चाचा, देऊळ अशा अनेक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी चित्रपटांचे चित्रीकरण या परिसरात झाले आहे. तर इतक्या वेळ मी इकडे एकटाच होतो. आता सर्व लोक आले म्हणून मी निघून आलो. आता खाली थोडं बसूया, आपण चिल करूया. भाई जस्ट आतमधनं बाहेर आलो आहे. आता इथं थोड्या पाण्याच्या साईडला बसून कॉफी पिऊया. तर 4 वर्षानंतर वॉटरफॉल परत एकदा उन्हाळ्यामध्ये ओपन केलेला आहे. तर जो असा विचार करत असेल की आपण तिथे जाऊ आतमध्ये, तर असं काही नाही आहे. कोणी तसा विचार करून येऊ नका. आतमध्ये कोणाला जाऊ देत नाही. त्यांना रिक्वेस्ट केली, त्यानंतर त्यांनी एक थोडी जागा दिली की तिथपर्यंत तू जाऊ शकतो, त्याच्या पुढे गेला तर पोलीस वगैरे बोलून जमा करून टाकेल तुला. बोललं ठीक आहे. तिथपर्यंत गेलो जिथे मी बसलेलो, तर तिथे जाऊन व्हिडिओ काढले. त्यानंतर आपण आलेलो आहे बाहेर. तर आता ह्या व्हिडिओनंतर तर कोणी येऊ नका, कारण ते बंद होत जाईल तोपर्यंत. आता इथे पाण्याच्या साईडला आलेलो आहे. इथे बसूया, कॉफी पिऊया, त्यानंतर निघूया. सो ही ट्रिप फायनली सक्सेसफुल. साईडने आलेलो, त्याच्या समोरच आहे इकडे नदी आणि इथे एक नारळाचं झाड पडलेलं आहे. तर इथे बसून आपण कॉफी एन्जॉय करू शकतो. तर आता ब्युटिफुल व्ह्यू सोबत आपण कॉफी पिऊया, ब्लॅक कॉफी. तर येताना मी कॉफी घेऊन आलेलो, तर मेल्ट झाली. मी खूप जास्त कॉफी ॲडिक्ट आहे. कॉफी प्यायला कुठे बंद जातो, म्हणून आज कॉफी प्यायला इकडे आलो. आणि कचरा आपण आपल्या सोबत घेऊन जाऊया. ये हो गया अपनी कॉफी. उसमें डालेंगे हॉट वाटर. या लाइक दिस. आज अपनी कॉफी बन चुकी है. आता तिकडे जाऊन बसूया, कॉफीचा मजा घेऊया.
तर आपण आता फायनली इथनं निघतोय. आपण सर्व घेतलेल्या आपल्या ज्या वस्तू होत्या त्या, आणि तुम्ही याल तर प्लास्टिक अवॉइड करा. खूप चांगली जागा आहे, तुम्ही फॅमिली देखील घेऊन येऊ शकता. एक साईडला रिवर आहे आणि अजून एक नवीन गोष्ट दाखवतो. तर हा आहे रानमेवा, याला बोलतात करवंद. ते आहे ही पार्किंग आणि लेफ्ट साईडलाच हा एक लास्ट लोकेशन आहे. तर इथनं आपण आता फायनली निघतो आहे. तर येण्यासाठी रस्ता खूप छान आहे. रस्ता कुठला आहे तो मॅपला तुम्हाला भेटून जाणार. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर मला खूप छान वाटतं, सबस्क्रायबर वाढतं आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आपली हिमालयन. तर आता जाऊया, तुम्ही पण व्हिजिट करा आणि एक्सेप्टेशन जास्त ठेवू नका, कारण हे पाणी किती दिवस आहे माहीत नाही आहे. तर तुम्ही लवकरात लवकर येण्याचा ट्राय करा, कारण हा 4 वर्षानंतर एकदा वॉटरफॉल ओपन झालेला आहे. तर खूप जास्त क्राऊड आलेला आहे ह्या टायमिंगला. तर मी आलेलो मॉर्निंगला जेव्हा क्राऊड खूप कमी होतं. तर तुम्ही पण तसं ट्राय करा, लवकर येण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला जास्त गर्दी भेटणार नाही. तर ज्यांनी अजून इंस्टाग्रामला फॉलो केलं नाही तर फॉलो करून घ्या. माझा इंस्टाग्राम आय डी आहे, मी त्याच्यावरती अपडेट टाकत असतो. तुम्हाला पण माझ्यासोबत राईडला यायचं असेल तर मी इंस्टाग्रामला स्टोरी टाकून तुम्हाला सांगेल की मी 1 दिवसानंतर या राईडला जाणार आहे. तर तुम्ही पण मला जॉईन करू शकता. तर भेटूया अशाच चांगल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.